आकाशवाणी मुंबई. मी शैलेश मोहिते आणि मच्छिंद्र बोऱ्हाडे प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. आई आणि मातृभाषा आपल्या जगण्याचा पाया मजबूत करत असल्याचं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून मराठी भाषा दिनानिमित्त शुभेच्छा. युक्रेनमध्ये अडकलेल्या 240 भारतीय नागरिकांना घेऊन आलेलं विमान आज सकाळी दिल्ली विमानतळावर पोहोचलं. भारतीय आयुर्विमा महामंडळात 20% थेट परकीय गुंतवणुकीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. धर्मशाला इथं झालेल्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात श्रीलंकेवर मात करत भारताची 2-0 अशी आघाडी. आणि राज्यात आतापर्यंत 77,09,015 रुग्ण कोरोनामुक्त. मुंबईत काल नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या 100च्या खाली. एकाही मृत्यूची नोंद नाही. आता ऐकूया बातम्या विस्तारानं. मात्र त्याआधी एक आवाहन. कोरोनाच्या नवनव्या प्रकारांच्या बातम्या चिंता वाढवत आहेत. अशावेळी आम्ही श्रोत्यांना आवाहन करतो की लवकरात लवकर पूर्ण लसीकरण करून घ्या. तसंच 15 ते 18 या वयोगटातल्या मुलांसह इतर नागरिकांनाही लसीकरणासाठी प्रोत्साहित करा. यासोबतच कोरोना प्रतिबंधक नियम पाळा, गर्दी टाळा, मुखपट्टी अवश्य वापरा आणि हात वेळोवेळी स्वच्छ धुवा. चला त्वरा करा, लसीकरण अवश्य करून घ्या. कोरोनाशी संबंधित योग्य माहिती, मार्गदर्शन आणि मदतीसाठी राज्याच्या 020-26127394 या मदत क्रमांकावर संपर्क साधा. आई आणि मातृभाषा या आपल्या जगण्याचा पाया मजबूत करतात असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते. जसं आपण आपल्या आईला सोडू शकत नाही, त्याचप्रमाणे आपण आपल्या मातृभाषेलाही सोडू शकत नाही असं ते म्हणाले. यावेळी प्रधानमंत्र्यांनी आजच्या मराठी भाषा गौरव दिनानिमित्त सर्व मराठी बांधवांना शुभेच्छाही दिल्या. यावेळी त्यांनी थोर मराठी साहित्यिक कुसुमाग्रज अर्थात वि.वा. शिरवाडकर यांच्या कार्याचा गौरवही केला. मराठी साहित्य को नई ऊंचाई दी. सर्व मराठी बंधू भगिनींना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. ये दिन मराठी कविराज विष्णु वामन शिरवाडकर जी, श्रीमान कुसुमाग्रज जी को समर्पित है. आज ही कुसुमाग्रज जी की जन्म जयंती भी है. कुसुमाग्रज जी ने मराठी में कविताएं लिखी, अनेकों नाटक लिखे, मराठी साहित्य को नई ऊंचाई दी. जगातल्या प्राचीन भाषांची परंपरा आणि सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषा आपल्याकडे असल्याबद्दल प्रत्येकाला गर्व वाटायला हवा असं ते म्हणाले. आपल्या मातृभाषांमध्ये असलेलं विज्ञान समजून घेत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात स्थानिक भाषेतून शिकवण्यावर जोर दिला जात असल्याचं त्यांनी सांगितलं. व्यावसायिक अभ्यासक्रमही स्थानिक भाषांमधून शिकवले जावेत यासाठी प्रयत्न केले जात आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत काळात या प्रयत्नांना आपण सर्वांनी मिळून वेग दिला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं. उद्याच्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त थोर शास्त्रज्ञ C.V. रमण यांच्यासह विज्ञान क्षेत्रात योगदान दिलेल्या शास्त्रज्ञांना आदरांजली वाहिली. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजावा यासाठी पालकांनी प्रयत्न करावेत. यासाठी दैनंदिन जगण्यातल्या प्रत्येक क्रियाप्रक्रियेमागचं शास्त्र मुलांना समजून सांगावं असं आवाहन त्यांनी केलं. यावेळी प्रधानमंत्र्यांनी भारतीय आयुर्वेद परंपरेचं महत्त्वही विशद केलं. केनियाचे माजी प्रधानमंत्री राईला ओडिंगाजी यांच्या मुलीची गेलेली दृष्टी केरळ इथं आयुर्वेदिक उपचार घेतल्यानंतर बऱ्याच अंशी परत मिळाल्याचं उदाहरण त्यांनी दिलं. केंद्र सरकार आयुर्वेदाच्या प्रसारासाठी प्रयत्न करत आहे. या क्षेत्रातल्या स्टार्टअप्सना पाठबळ देण्यासाठी सुरू केलेल्या आयुष स्टार्टअप चॅलेंजमध्ये तरुणांनी सहभाग घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. येत्या 8 मार्चच्या जागतिक महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी देशभरातल्या महिलांच्या प्रगतीचा आणि त्यासाठी केंद्र सरकार करत असलेल्या प्रयत्नांचा आढावा त्यांनी घेतला. आज चाहे स्किल इंडिया हो, सेल्फ हेल्प ग्रुप हो या छोटे बड़े उद्योग हो, महिलाओं ने हर जगह मोर्चा संभाला हुआ है. आप किसी भी क्षेत्र में देखिए, महिलाएं पुराने मिथकों को तोड़ रही हैं. आज हमारे देश में पार्लियामेंट से लेकर पंचायत तक अलग अलग कार्य क्षेत्र में महिलाएं नई ऊंचाई प्राप्त कर रही हैं.
आपले सण साजरे करताना व्होकल फॉर लोकलचा विसर पडू देऊ नये आणि सण उत्सवांच्या काळात स्थानिक उत्पादने खरेदी करावीत असं आवाहन त्यांनी केलं. देशात स्वच्छताविषयक उपक्रमांमधल्या वाढत्या लोकसहभागाची उदाहरणं प्रधानमंत्र्यांनी आजच्या मन की बातमध्ये मांडली. यावेळी त्यांनी मुंबईतल्या सोमय्या महाविद्यालयाने राबवलेल्या उपक्रमाचाही उल्लेख केला. याबद्दल सोमय्या महाविद्यालयातले प्राध्यापक अमित मोरे यांनी आकाशवाणीकडे आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचं आभार मानतो की त्यांनी आम्ही केलेल्या कामाचं त्यांच्या मन की बात या कार्यक्रमामध्ये दखल घेतलेली आहे. राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी ज्यांनी स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत कल्याण जंक्शन या रेल्वे स्टेशन येथे रेल्वे वॉल ब्युटिफिकेशनचा प्रोजेक्ट आपण हाती घेतला होता आणि याच्या मागची संकल्पना अशीच होती की राष्ट्रीय सेवा योजनेच्या अंतर्गत सार्वजनिक स्थळं आपण दत्तक घेऊ शकतो आणि तिथे ब्युटिफिकेशन सारखे प्रोजेक्ट राबवू शकतो आणि त्याच्यातून आपण सार्वजनिक ठिकाणी स्वच्छतेबद्दल कशा पद्धतीने सजग असलं पाहिजे याची अनुभूती इतरांना करून देऊ शकतो. ऑपरेशन गंगा या मोहिमेअंतर्गत युक्रेनमध्ये अडकलेल्या 240 भारतीय नागरिकांना घेऊन आलेलं विमान आज सकाळी दिल्ली विमानतळावर पोहोचलं. या विमानानं बुडापेस्ट इथून उड्डाण केलं होतं. युक्रेनमधल्या भारतीय नागरिकांची एक तुकडी युक्रेन हंगेरी सीमेवर बुडापेस्ट इथं पोहोचली होती. युद्धाच्या परिस्थितीमुळे युक्रेनच्या हवाई सीमा बंद आहेत, त्यामुळे तिथं अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी पाठवलेली विमानांचं उड्डाण रोमानियाची राजधानी बुकारेस्ट आणि हंगेरीची राजधानी बुडापेस्ट इथून केलं जात आहे. युक्रेनमध्ये असलेल्या प्रत्येक भारतीय नागरिकाला सुरक्षितपणे परत आणण्यासाठी तत्पर असल्याची ग्वाही केंद्र सरकारनं दिली आहे. बेलारूस इथं युक्रेननं चर्चेला नकार दिल्यानंतर रशियानं युक्रेनवर सर्व बाजूंनी आक्रमण करण्याचे आदेश दिले आहेत. रशियाच्या संरक्षण विभागानं ही माहिती दिली. गेल्या शुक्रवारी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी रशियाचे शिष्टमंडळ युक्रेनबरोबर चर्चा करण्यासाठी बेलारूस इथं पाठवण्याची तयारी दर्शवली होती. मात्र युक्रेन बेलारूसऐवजी वॉर्सो इथं चर्चा करण्याची मागणी केली. त्यामुळे रशियानं युक्रेनची राजधानी कियेवसह अन्य शहरांवर क्षेपणास्त्र आणि तोफांचा हल्ला सुरू केला. गेल्या शुक्रवारी अमेरिकेनं युक्रेनला 600 दशलक्ष अमेरिकी डॉलरची संरक्षण सहाय्यता देण्यासाठी मान्यता दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल युक्रेनचे अध्यक्ष व्होलोडोमीर झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केली. या संभाषणादरम्यान झेलेन्स्की यांनी मोदी यांना युक्रेनमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या परिस्थितीबद्दल सविस्तर माहिती दिली. सध्या सुरू असलेल्या संघर्षामुळे झालेली जीवित आणि मालमत्तेच्या हानीबद्दल मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं. हिंसाचार तात्काळ थांबवण्याच्या आणि संवादाकडे परतण्याच्या आपल्या आवाहनाचा पुनरुच्चार प्रधानमंत्र्यांनी केला. तसंच शांतता प्रयत्नांसाठी कोणत्याही प्रकारे योगदान देण्याची भारताची इच्छा आहे असंही इच्छा व्यक्त केली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. कोविड-19 से बचाव और सुरक्षित रहने के 3 उपाय. मास्क लगाएं, 2 गज दूरी है जरूरी, सुरक्षित दूरी रखें, हाथ और मुंह साफ रखें. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. LIC अर्थात भारतीय आयुर्विमा महामंडळामध्ये 20% थेट परकीय गुंतवणुकीला केंद्रीय मंत्रिमंडळानं मान्यता दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे देशातल्या मोठ्या विमा कंपनीचा निर्गुंतवणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन मंडळानं हा प्रस्ताव सादर केला. LICचा IPO अर्थात प्रारंभिक समभाग पुढच्या महिन्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वपूर्ण निर्णय मानला जात आहे. या IPOमध्ये पॉलिसीधारक आणि LICच्या कर्मचाऱ्यांना विशेष सूट दिली जाणार आहे. धर्मशाला इथं काल झालेल्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात भारतानं श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव करत 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. प्रथम फलंदाजी करत श्रीलंकेनं निर्धारित षटकात 5 बाज 183 धावा केल्या. भारतीय संघानं 3 गडी गमावत 18व्या षटकात हे लक्ष्य साध्य केलं. नाबाद 74 धावा करणारा श्रेयस अय्यर सामनावीर ठरला. या मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामनाही आज धर्मशाला इथंच होणार आहे. T20 मालिकेनंतर दोन्ही संघांमध्ये 2 कसोटी सामने खेळवले जाणार आहेत. पहिला कसोटी सामना 4 मार्चपासून मोहालीत तर दुसरा सामना बेंगळुरूमध्ये होणार आहे. देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत 177 कोटी 38 लाख मात्रा लाभार्थ्यांना दिल्या आहेत. त्यात 78 कोटी 95 लाखापेक्षा जास्त नागरिकांना 2 मात्रा मिळाल्या आहेत.
तर 1,88,00,000पेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांनी वर्धक मात्रा घेतली आहे. 15 ते 18 वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना 8,21,00,000पेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत. आज सकाळपासून 2,60,000पेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. राज्यात आज सकाळपासून 6,000 नागरिकांचं लसीकरण झालं आहे. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या सुमारे 15,55,00,000च्या वर गेली आहे. त्यात 6,67,00,000पेक्षा जास्त नागरिकांना लशींच्या 2 मात्रा मिळाल्या आहेत, तर 15,14,000पेक्षा जास्त पात्र लाभार्थ्यांना वर्धक मात्रा मिळाली आहे. 15 ते 18 वर्ष वयोगटातल्या लाभार्थ्यांना एकूण 53,65,000पेक्षा जास्त मात्रा मिळाल्या आहेत. राज्यात कोविड-19 रुग्ण बरे होण्याचा दर 98.2% झाला आहे. काल राज्यभरात 893 नव्या रुग्णांची नोंद झाली. 1,761 रुग्णांनी कोरोनावर मात केली, तर 8 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण 78,64,516 जणांनी कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी आतापर्यंत 77,09,015 रुग्ण बरे झाले, तर 1,43,695 रुग्ण दगावले. राज्यातला मृत्यूदर 1.82% झाला आहे. सध्या राज्यात 7,811 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात काल ओमायक्रॉनचा संसर्ग झालेला एकही रुग्ण आढळला नाही. मुंबईत कालही कोविड-19च्या नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या 100च्या खाली असून कोरोनामुळे एकाही मृत्यूची नोंद झालेली नाही. काल 89 नवे रुग्ण आढळले. त्यापैकी 69 रुग्ण म्हणजे 78% रुग्णांमध्ये कसलीही लक्षणं नाहीत. 20 जणांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं. काल 200 रुग्ण कोरोनामुक्त झाले. सध्या मुंबईत 902 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर 98% असून रुग्ण दुपटीचा कालावधी 4,450 दिवसांवर पोचला आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त मराठी भाषा विभागातर्फे यशवंतराव चव्हाण सभागृह इथे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते भाषा आणि साहित्याच्या विकासासाठी कार्यरत असणाऱ्या मान्यवरांना पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे. यावर्षी विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार साहित्यिक भारत सासणे यांना, श्री पु. भागवत पुरस्कार मुंबईच्या लोकवाङ्मय या प्रकाशन संस्थेला, डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार नाशिकच्या डॉक्टर रमेश नारायण वरखडे यांना, डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार पुण्याच्या मराठी अभ्यास परिषदेला, तर कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार डॉक्टर चंद्रकांत पाटील यांना जाहीर झाला आहे. ज्ञानपीठ पुरस्कार विजेते साहित्यिक कविवर्य वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केलं असून राज्यातल्या जनतेला तसंच जगभरातील मराठी भाषा प्रेमींना मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अभिजात भाषेचे सर्व निकष पूर्ण करणाऱ्या मराठीला अभिजात भाषेचा लवकर दर्जा मिळावा यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्धार असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं विशेष कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. ऐकूयात एक आवाहन. आकाशवाणी मुंबईचा प्रादेशिक वृत्त विभाग सादर करत आहे लढा भारतीय स्वातंत्र्याचा. गुलामगिरीचं जोखड झुगारून देण्यासाठी प्रत्येक भारतीयानं प्राणाची बाजी लावली. विविध जिल्ह्यातल्या त्या लढ्याची गाथा उलगडून दाखवणारा कार्यक्रम दर सोमवारी संध्याकाळी 7:15 वाजता अस्मिता वाहिनीवर जरूर ऐका. विशेष कार्यक्रम लढा भारतीय स्वातंत्र्याचा. ठळक बातम्या पुन्हा एकदा. आई आणि मातृभाषा आपल्या जगण्याचा पाया मजबूत करत असल्याचं सांगत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून मराठी भाषा दिनानिमित्त शुभेच्छा. युक्रेनमध्ये अडकलेल्या 240 भारतीय नागरिकांना घेऊन आलेलं विमान आज सकाळी दिल्ली विमानतळावर पोहोचलं. भारतीय आयुर्विमा महामंडळात 20% थेट परकीय गुंतवणुकीला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. धर्मशाला इथं झालेल्या दुसऱ्या T20 क्रिकेट सामन्यात श्रीलंकेवर 7 गडी राखून मात करत भारताची मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी. आणि राज्यात आतापर्यंत 77,09,015 रुग्ण कोरोनामुक्त. मुंबईत काल नव्यानं आढळलेल्या रुग्णांची संख्या 100च्या खाली, एकाही मृत्यूची नोंद नाही. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.